यानंतर एक आश्चर्यकारक बातमी आहे। नाशिकमधून मयत झालेली 2 माणसं अचानकपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जिवंत उभी राहिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय। निवडणूक आयोगानं मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर या मतदार याद्यांमध्ये अनेक नावं दुबार असल्याचं समोर आलं होतं। मात्र आता जी लोक जिवंत आहेत त्यांनाच मयत घोषित करून त्यांची नावं मतदार याद्यांमधून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला। धक्कादायक म्हणजे ही नावं वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आलंय आणि बीएलओनं सुद्धा फॉर्म 7 वर त्यांना मयत म्हणून घोषित केलंय। विशेष म्हणजे ही व्यथा विरोधी पक्षातल्या नेत्यांची नाही तर भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांची आहे। या 2 पदाधिकाऱ्यांची बातचीत करत हा सगळा प्रकार जाणून घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। माझ्या शेजारी असणारे आणि दृश्यांमध्ये दिसणारे हे उत्तम काळे आहे। खरं तर हे जिवंतपणे आपल्या समोर दिसत आहे, मात्र मतदार यादीमध्ये त्यांना मयत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि या सगळ्याच्या संदर्भात उत्तम अर्जुन काळे यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपण जिवंत आहोत, त्यामुळे माझ्या मतदार यादीमधून जे नाव वगळण्यात आलेलं आहे त्यावरती डेथ असं लिहिण्यात आलं, अर्थात त्यांचा मृत्यू झाला आहे आणि म्हणून त्यांचं नाव वगळण्यात आलंय। अशा प्रकारचा अजब असा स्वरूपाचा रिपोर्ट जो आहे तो बीएलओकडनं देण्यात आला आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते या मतदार यादीतून वगळण्यात आलेलं आहे। स्वतः ते उत्तम काळे आहेत। तुम्हाला निवडणूक आयोगानं मृत्यू घोषित करून तुमचं नाव वगळलंय, या सगळ्या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलात, नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे, काय घडलंय? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आमचं नाव याच्यातून का कट केले। त्याच्यानंतर तिकडे ते मॅडम होत्या, भारती मॅडम, त्यांनी सांगितलं का त्यांचे जे अधिकारी त्यांना यांचे डिटेल माहिती घ्या, काय झालं काय नाही। तिथे ते माहिती काढल्यानंतर त्यांना समजलं का त्याच्यामध्ये आमचं डेथ सर्टिफिकेट जोडलेलं आहे। फक्त माझं नाव उत्तम काळे आणि समोरच्या माणसाचं पण नाव उत्तम अर्जुन काळे होतं। त्या नावाच्या आधारित त्यांनी माझं नाव डेट म्हणून डिलीट करून टाकले त्यातून तिकडं। आणि मी येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे, मला त्याचा न्याय भेटला पाहिजे। तर माझं नावच नसेल तर मी इलेक्शनला उभं कसं राहणार? आणखी एक असेच ग्रहस्थ आपल्यासोबत आहे, त्यांचं देखील मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेलं आहे। ते भारतीय जनता पार्टीचे खरं तर पदाधिकारी होते, मात्र तुमचंही नाव मतदार यादीतून वगळण्यात आलेलं आहे। काय नेमकं प्रकरण आहे तुमचं? मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, पण माझं उडवण्यामागं उद्देश असा आहे की मी मयत दाखवलेला आहे। हा माझा मृत्यू दाखला आहे। हा आत्ता फेब्रुवारीमध्ये 10 फेब्रुवारीला प्रत काढण्यात आली महापालिकेतून। ॲक्च्युअल हा जो इसम आहे, जो मृत आहे, तो 2020 मध्येच मेला आहे आणि माझ्याच पत्नीच्या नावाने तो दाखला जोडून मला मृत्यू दाखवलेला आहे। हा, आणि ते म्हणून माझं नाव उडवलेलं आहे त्याच्यामध्ये। आता महापालिकेचं पत्र पण आलं त्यांना। हे अविनाश पाटील कोण आहे मग दुसरं? ते दुसऱ्या प्रभागात राहतात, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी। वडिलांचं नाव आणि आईचं नाव साधर्म्य आहे का? हो, साधर्म्य आहे, पण त्या मयत दाखल्यामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं दिलेलं आहे आणि इथं अर्ज करताना माझ्या पत्नीचं नाव आणि खोटा अर्ज कोणीतरी ऑनलाईन केलेला आहे आणि नाव उडवलेलं आहे। आता जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोग या सगळ्यावरती काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोग आणि अर्थात त्यांचे बीएलओ कशा पद्धतीनं कामकाज करताय, कशा पद्धतीच्या मतदार याद्या बाहेर येत आहे, हे या सगळ्या प्रकरणावरून समोर येत आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पार्थ पवार यांच्यावर आरोप असलेल्या मुंढवा जमीन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या खरगे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। खरगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर या समितीनं संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करून 1 महिन्यामध्ये अहवाल द्यायचा होता। आतापर्यंत अनेकांच्या साक्षी समितीनं नोंदवलेल्या आहेत आणि आता या समितीला मुदतवाढ दिल्याची माहिती समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपला प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणाली, काय सांगाल, या समितीला किती मुदतवाढ मिळाली आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो? खरं तर या समितीनं संपूर्ण चौकशी करून 1 महिन्यात हा अहवाल देणं अपेक्षित होतं, परंतु आणखी 1 महिन्याचं एक्सटेन्शन समितीला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही आताची एक मोठी बातमी म्हणावी लागेल। पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि त्याच आरोपांच्या चौकशीसाठी खरगे समिती नेमण्यात आलेली होती। या समितीने 1 महिन्यात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल द्यावा अशी अपेक्षा होती, परंतु आता आजच पत्र काढण्यात आलेलं आहे आणि खरगे समितीला 1 महिन्याचं अजून एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत शीतल तेजवानी, अंजली दमानिया यांच्यासह अनेक काही महत्त्वाच्या लोकांच्या सुद्धा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या जबाब नोंदवण्यात आलेल्या आहे, परंतु आणखी 1 महिन्याचं एक्सटेन्शन या संपूर्ण समितीला देण्यात आल्यामुळं आता आणखी 1 महिन्यामध्ये आणखी कोणाकोणाला या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नागपूर
मधून काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदार राऊत यांनी मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मतदान केंद्रावर येऊन काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदार राऊत यांनी निवडणूक अधिकारी दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ या ठिकाणी दिसतंय. निवडणूक अधिकाऱ्यावर काँग्रेसला माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदार राऊत काँग्रेसच्या यांच्यावर निवडणूक अधिकारी यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी आता नायब तहसीलदार संघटनेनं केली आहे. दरम्यान मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे या खुर्ची टाकून मतदान केंद्रावर पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिवसेनेचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या मतदान केंद्रावर असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली. रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. काय ताई 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे. मी सर्वांना बाहेर काढलेलं आहे. साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये. सगळी लोक कोणीच नाही ताई. सगळी लोक इथे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना. नाहीये. मी सर्व नाही करणार. मी सर्वांना काढतो. माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांना काढतो.